गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण टेन्सबद्दल माहिती बघूया. काल मी थोडंसं बेसिक्स तुम्हाला टेन्सबद्दल सांगितलं होतं. ठीक आहे. आता टेन्समध्ये सिम्पल, त्यानंतर कंटिन्युअस, परफेक्ट अँड कंटिन्युअस परफेक्ट हे जे 4 प्रकार पडतात. त्यामध्ये प्रेझेंटमध्ये सिम्पल कसं असतो आज आपण त्याची माहिती घेणार आहे. जनरली होतं काय की ज्यावेळेस तुम्ही इंग्रजीमध्ये वाक्य लिहितात एका टेन्सला धरून जर लिहायची असली तर यू हॅव लॉट्स ऑफ कन्फ्युजन. त्यावेळेस तुम्हाला परफेक्ट नेमकी स्टार्ट कशी करावी, व्हर्बचं कसं फॉर्म यूज करावा, ह्या गोष्टीबद्दल खूप कन्फ्युजन असतं. म्हणून तुम्हाला आज आपण एक वेगवेगळ्या चॅप्टरमध्ये मी फक्त एकच पार्ट घेणार आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला डिटेल माहिती मिळेल. ठीक आहे. तर आज आपण बघूया प्रेझेंट टेन्समध्ये सिम्पल प्रेझेंट टेन्स कसा असतो. ठीक आहे. याच्याबद्दल माहिती घेऊया. फार जनरली बोललं जातं, इंग्रजीमध्ये बोलण्यासाठी सुद्धा सिम्पल प्रेझेंट टेन्सचा मोठ्या प्रमाणात वापर करतो. आता सिम्पल प्रेझेंटमध्ये काय तर मी प्रेझेंटचा कालच उल्लेख केला की व्हॉट एव्हर यू डू टुडे दॅट इज कन्सर्न विथ द प्रेझेंट टेन्स. हो, तुमची डेली ॲक्टिव्हिटी ही प्रेझेंट टेन्सला शो करत आहे. म्हणून टेन्स हा शब्द म्हटलं की खूप टेन्स घेण्याची गरज नाही आहे. ठीक आहे. तर टेन्समध्ये घेताना तर प्रेझेंट टेन्सबद्दल ज्यावेळेस बोलतो तो व्हॉट एव्हर यू थिंक, जे काही असेल ते आजशी रिलेटेड, दॅट इज ऑनली कन्सर्न टू द टुडे. व्हॉट एव्हर हॅपन, इफ इट इज कम्प्लिटली डे बाय डे, दिवसाला जे धरून असेल किंवा जे तुमचं डेली रुटीन असेल त्या रुटीनशी संबंधित असेल तर आपण त्याला प्रेझेंट टेन्समध्ये कन्वर्ट करतो. मग आता महत्त्वाचा पार्ट आहे की याच्यामध्ये याचं स्ट्रक्चर कसं असतं. तर याचं स्ट्रक्चर असतं एस प्लस व्ही प्लस ओ. ठीक आहे. एस प्लस व्ही प्लस ओ या पद्धतीने याचे कन्स्ट्रक्शन असतं. येस म्हणजे काय, ते येसचा उल्लेख होतो सब्जेक्ट. ठीक आहे. येस म्हणजे हा सब्जेक्ट असतो. त्यानंतर जे येतं ते म्हणजे व्हर्ब येतं आणि प्लस ओ म्हणजे ऑब्जेक्ट येतं. हा एक सिम्पल फॉर्मॅट आहे सिम्पल प्रेझेंट टेन्सचा. आता याच्यामध्ये सब्जेक्ट हे कोणताही असू शकतो. मी लास्ट टाईम अगदी सुरुवातीच्या चॅप्टरमध्ये याच्याबद्दल मी डिटेल सांगितलं होतं की कुठल्याही टेन्सचा फॉर्मॅट कसा असतो किंवा कुठल्याही सेंटेन्सचं स्ट्रक्चर कसं असतं. तर सेंटेन्स स्ट्रक्चर म्हणून एक चॅप्टर शिकवलं होतं, त्याच्यामध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे. आता सब्जेक्ट आल्यानंतर व्हर्ब येतो, व्हर्बनंतर ऑब्जेक्ट येतं. हे दोन्ही भाग गौण आहेत, हे कॉमन असू शकतात प्रत्येक टेन्समध्ये. वी हॅव टू फोकस ऑन धिस पार्ट, धिस मिडल पार्ट, अँड दॅट इज कॉल्ड वर्ब. आणि मी म्हटलं होतं की ट्रान्सफॉर्मेशनमध्ये सुद्धा आणि ज्यावेळेस मी तुम्हाला सेंटेन्स स्ट्रक्चर शिकवलं होतं त्याच्यामध्ये उल्लेख केला होता की वर्ब इज अ कॉल ॲज द सोल ऑफ द सेंटेन्स. हो, व्हर्बला वाक्याचा आत्मा म्हणतात. मग व्हर्बला ओळखायचं असेल तर कसं ओळखायचं, तर मी त्यावेळी सांगितलं होतं की व्हर्ब कधी कधी येताना यस किंवा इयस सफिक्स घेऊन येतो, त्यानंतर कधी ईडी घेऊन येतो, कधी पास्ट पार्टिसिपल घेऊन येतो, कधी आय एन जी फॉर्ममध्ये येतो. हे असे वेगवेगळे फॉर्म जे आहेत हे शोज करतात की तो व्हर्ब आहे, तो व्हर्ब आहे. मग आपल्याला बघायचं सिम्पल प्रेझेंट टेन्सची काही एक्झाम्पल. ठीक आहे. आपण बघूया की या फॉर्मॅटमध्ये कोणकोणती असतात, डे बाय डेमध्ये कोणती वापरली जातात जनरली. तर त्याचा एक फॉर्मॅट आहे एस प्लस व्ही प्लस ओमध्ये. आता यामध्ये आपल्याला फॉर एक्झाम्पल बघूया आपण सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये मी सांगितल्याप्रमाणे इथे स्ट्रक्चर असणार आहे एस प्लस व्ही प्लस ओ. ठीक आहे. उदाहरणार्थ द सन रायझेस इन द ईस्ट. आता हे वाक्य आहे, द सन रायझेस इन द ईस्ट. सन इज कॉल्ड ॲज अ सब्जेक्ट. ओके. अँड रायझेस कम्स विथ एस इएस सफिक्स. इट इज कॉल्ड ॲज अ वर्ब अँड रिमेनिंग पार्ट कॉल्ड ॲज अ ऑब्जेक्ट. So yes plus V plus O. This sentence shows that there is a simple present tense. तुम्ही म्हणणार सर कसं, मी सांगितलं पुन्हा एकदा की सन हा सब्जेक्ट आहे, त्यानंतर येणारा हा वर्ब आहे, वर्ब नंतर जो पार्ट असतो दॅट इज कॉल्ड ऑब्जेक्ट. मग एस प्लस व्ही प्लस ओ ह्या कन्स्ट्रक्शनमध्ये जर आलं, ह्या फॉर्मॅटमध्ये आलं तर ते वाक्य होतं सिम्पल प्रेझेंट टेन्स. ठीक आहे. सेकंड सेंटेन्स बघूया आपण. द वॉटर boils at 35 डिग्री सेल्सियस टेम्परेचर. ठीक आहे. या पद्धतीचं सेंटेन्स आहे. नाव यू कॅन सी हिअर द सेंटेन्स इज ऑल्सो स्टार्टेड विथ द सब्जेक्ट. व्हॉट इज द सब्जेक्ट? द वॉटर. बॉईल मेन वर्ब इज कॉल
boil, but its suffix there is yes and remaining part is called as a object. Once again there is the structure. The water boils at 35 degrees Celsius. Okay, so these are the example shows that there is a simple present tense. इतकं सोपं आहे. मग आपण अजून काही वाक्य बघूया ज्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल आता ही डेली रुटीनमध्ये हे याला आपण म्हणूया दॅट इज द युनिव्हर्सल ट्रूथ. हो की नाही, सूर्य रोजच पूर्वेला उगवतो, बरोबर आहे, दॅट इज युनिव्हर्सल ट्रूथ. हे जागतिक सत्य आहे. सेकंड सेंटेन्स आहे द वॉटर बॉइल्स ॲट, दिस इज सायंटिफिक रिझन. हो की नाही, हे शास्त्रीय कारण आहे की हो पाणी 35 डिग्री सेल्सिअसला उकळतं आहे. ओके, सो आपण एक बघूया याच्यामध्ये वेगळी एक्झाम्पल बघूया. We learn English very exciting, very हे पुसतो मी व्हेरी एक्साइटिंगली. ठीक आहे, आता हे एक सेंटेन्स आहे. आता याच्यामध्ये बघितलं तुम्ही तर वी हा सब्जेक्ट आहे, लर्न हे वर्ब आहे आणि रिमेनिंग पार्ट जो आहे तो ऑब्जेक्ट आहे. पण आता तुम्ही म्हणणार की सर वर्ब कोणता आहे, तर सब्जेक्ट नंतर असतं ते वर्ब आहे. वर्ब कोणता आहे, लर्न. पण आता लर्नला ह्या ठिकाणी कुठला येस किंवा येस यायला नाही आहे. मग तुम्ही म्हणणार इथे हा चेंज का. अजून एक एक्झाम्पल बघू आपण. शी सिंग्स वेल in front of the people. Okay, she sings well in front of the people. Here is also subject, she sings is verb and remaining part is called as a object. Okay, या पद्धतीने. आता याच्यामध्ये आणि याच्यामध्ये काय फरक आहे. इथे वर्ब येताना मेन फॉर्ममध्ये आला आहे, त्याला येस येस नाही आहे. इथे सिंगला मात्र येस प्रत्यय आलेला आहे, म्हणजे इथे तुम्हाला वर्ब जो सफिक्स आलेला आहे तो यस दिसतोय. मग इथे यस आणि इथे का नाही. ओके, आता महत्त्वाचा पार्ट आहे, नीट लक्षात घ्या. वी हा जो सब्जेक्ट आहे हा प्लुरल आहे, प्लुरल आहे. ठीक आहे, आणि शी हा जो सब्जेक्ट आहे हा सिंग्युलर आहे, एवढं लक्षात ठेवा, सिंग्युलर आहे. मग इथे एक महत्त्वाचा रूल आहे, तो कोणता की ज्यावेळेस सिम्पल प्रेझेंट टेन्स यूज करायचा असतो तेव्हा वर्बला येस येस केव्हा येतो, जेव्हा सब्जेक्ट हा सिंग्युलर असतो. फॉर एक्झाम्पल द बॉय येस येईल, द गर्ल येस येईल, द मिनिस्टर येस येईल, द प्राईम मिनिस्टर येस येईल, प्रेसिडेंट येस येईल. ओके, या पद्धतीने. परंतु जर सब्जेक्ट हा प्लुरल फॉर्ममध्ये जर असला तर मात्र तिथे येताना वर्ब हा मेन फॉर्ममध्येच येतो, त्याच्यामध्ये चेंज होत नाही. ठीक आहे, हा सिम्पल प्रेझेंट टेन्सचा सर्वात महत्त्वाचा फंडा आहे. आता मग अशी कोणकोणती सब्जेक्ट आहे की ज्यांच्यापुढे येस येतो आणि नाही येत, आपण बघूया. फॉर एक्झाम्पल सर्वात महत्त्वाचा पार्ट आहे सब्जेक्टमध्ये, मी इकडे लिहितो सिंग्युलर आणि इकडे लिहितो प्लुरल. ठीक आहे, हे दोन्ही सब्जेक्ट आहे. सिंग्युलरमध्ये कोणकोणता येईल, ही, ओके, शी, नंतर इट. आणि इथे येताना प्लुरलमध्ये कोणकोणते घेतलं जातात, वी, नंतर येईल दे, यू, बरोबर. हां, एक ऑप्शनल आहे, तो कोणता, तर तो आहे आय. आय एक असा वर्ब आहे की तो सिंग्युलर आहे, पण त्याच्यापुढे लिहिताना मात्र येस किंवा येस येत नाही. तुम्ही म्हणणार आय टीच, हो आय टीच, आय टीचेस नाही येणार, तो येस आय टीच येईल, आय स्पीक येईल. समजतं आहे, या पद्धतीने. सो ऑप्शनल आहे हा. आयच्या बाबतीत तेवढी गोष्ट एक लक्षात ठेवायची. बाकी यांच्यापुढे जर आलं, तर वर्ब हा नेहमी येस किंवा ईएस घेऊनच येतो, नीट लक्षात ठेवा. हे तिघांच्या समोर. ही फॉर एक्झाम्पल एखादं वर्ब घेतलं, तुम्ही वर्ब घेतलं कुठलं, स्पीक, हे वर्ब घेतलं तर हीच्या पुढे येताना इथे येईल ही स्पीक्स, शी स्पीक्स, इट स्पीक्स हे येणार नाही. इटशी जर दुसरं कुठलं घेतलं, समजा मूव हा शब्द आहे, इट मूव्ज येईल, बरोबर, इथे मूव्ज येईल. या पद्धतीने इटच्या पुढे जर आलं तर येस येस येईल.
हा एक पार्ट आहे. परंतु ज्यावेळेस वीच्या पुढे जर हे शब्द वापरायचे असेल तर वी स्पीकच येईल, त्याला यस येस येत नाही. दे स्पीक, यू स्पीक या पद्धतीने येईल. वी मूव, दे मूव, यू मूव चालेल. या पद्धतीने हा दोघांमधला एक चेंज आहे. तर आपल्याला लक्षात ठेवायचं आहे सिम्पल प्रेझेंट टेन्सचा फॉर्मॅटमध्ये सर्वात महत्त्वाचा पार्ट आहे तो म्हणजे काय, वर्ब. म्हणून पुन्हा एकदा ह्या ठिकाणी मी लिहितो की ज्यावेळेस तुम्ही येस वापरतात आणि व्ही वापरतात, ओ वापरतात, तर सब्जेक्ट कोणता यूज करताय त्याच्यावरती वर्बचा फॉर्म डिपेंड करतो. जर पुन्हा एकदा सांगतो सिंग्युलर असेल तर यस ई एसमध्ये येईल आणि जर प्लुरल असेल तर तो मात्र मेन वर्बच्या फॉर्ममध्ये येईल. ओके, सो दिस इज द डिफरन्स ओनली. फार सिम्पल आहे, लक्षात घ्या. प्रेझेंट टेन्सला यूज करताना या पद्धतीने केलं जातं. मग प्रेझेंट म्हणजे नेमकं मी सांगितलं दॅट इज द ओनली कन्सर्न टू द टुडे. ओके, तुम्ही जे काही डेली रुटीनमध्ये ज्या गोष्टी करत असाल, काही हॅबिच्युअल असतील, काही तुम्ही वेगळ्या ॲक्टिव्हिटी करत असेल, बट दॅट इज ओनली कन्सर्न टू द टुडे. जेवढं फक्त ज्याचा आजशी संबंध असेल अशाच गोष्टींना तुम्ही प्रेझेंट करताना सिम्पल प्रेझेंट टेन्सचा यूज करू शकता. म्हणून सिम्पल प्रेझेंट टेन्सचा फॉर्मॅट लक्षात ठेवा, येस प्लस व्ही प्लस ओ. पण व्ही म्हटलं की लक्षात ठेवायचे येस आणि ई एस ऑब्लिक. प्लुरल असेल, प्लुरल नसेल तर, सिंग्युलर असेल तर. ओके, सो आजच्या ह्या 4 पार्टमध्ये आपण बघितलं टेन्समध्ये सिम्पल प्रेझेंट टेन्स हा कसा यूज केला जातो. ठीक आहे, तर आपल्याला टेन्स ओळखणं खूप सोपं आहे. टेन्स ओळखायचं असेल तर कसं ओळखतात त्याचं एक छोटंसं उदाहरण मी तुमच्यासमोर लिहितो, मग तुम्हाला लक्षात येईल की टेन्स लिहिताना पण कसा लिहायचा असतो. उदाहरणार्थ ही रन्स फास्ट असं एक छोटंसं वाक्य आहे. हा झाला सब्जेक्ट, हा झाला वर्ब आणि हा झाला ऑब्जेक्ट. ओके, आता लिहिताना टेन्स कसा लिहायचा. आता इथे जर येस येस असेल, ओके, याला म्हणायचं सिम्पल. ओके, हां, आता याला कुठलाही ईडी फॉर्म आहे का, नाही, बरोबर. याच्यात शाल किंवा विल आहे का, नाही, म्हणजे हा झाला प्रेझेंट. ठीक आहे, आणि पुढे टेन्स हा शब्द लिहायचा, झालं सिम्पल प्रेझेंट टेन्स. दिस इज द आयडेंटिफिकेशन ऑफ द सेंटेन्स. हां, ज्यावेळेस तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारला तर एक सेंटेन्स दिलं जातं आणि तिथे म्हटलं जातं काय, आयडेंटिफाय द टेन्स. ओके, अँड मेन्शन इट. मग आता हे वाक्य ओळखायचं आहे, कसं ओळखणार, सिम्पल आहे या पद्धती. याला येस येस दिसतं म्हणून त्याला सिम्पल म्हणायचं. येस हा फक्त प्रेझेंटमध्ये यूज केला जातो म्हणून याला म्हणायचं सिम्पल प्रेझेंट आणि पुढे टेन्स हा शब्द लिहायचा, सिम्पल प्रेझेंट टेन्स. इतकं सोपं आहे. या पद्धतीने आजच्या चॅप्टरमध्ये आपण सिम्पल प्रेझेंट टेन्सची माहिती घेतली. उद्याच्या चॅप्टरमध्ये आपण कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स कसा लिहिला जातो, कसा ओळखला जातो तो आपण बघूया. सो थँक्यू व्हेरी मच. हॅव अ नाईस डे.